मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन सरकारने बोलवलेलं आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये मराठ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण देण्याच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे। त्रुटी दूर करून स्वतंत्र आरक्षणाचा प्रस्ताव सुद्धा पारित केला जाऊ शकतो। या सगळ्या संदर्भामध्ये आज या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। तर अध्यादेश सभागृहाच्या पटलावरती ठेवला जाईल आणि याच वेळेला चर्चा सुद्धा केली जाईल। मराठा आरक्षणाचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्या ज्या आहेत, आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या मागण्यांच्या विषयी आज चर्चा केली जाणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। ओम, विशेष अधिवेशन होत आहे, काय अपडेट्स मिळत आहेत, कशा पद्धतीचं हे अधिवेशन असणार आहे आणि आतापर्यंत ज्या मराठा आंदोलकांनी मागण्या केलेल्या आहेत, कोणकोणत्या मागण्यांविषयी आज चर्चा केली जाईल? यावेळी 40 वर्षांनंतर अखेरीस मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका विशेष अधिवेशनाची आज इथे आयोजित करण्यात आलं आहे। विधिमंडळामध्ये साधारणपणे 10:30-11च्या सुमारास हे अधिवेशन सुरू होईल अशी माहिती आहे। या सगळ्यामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होईल, राज्यपालांचं अभिभाषण होईल, त्यानंतर जो अधिवेशन जे विधेयक आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं ते मांडण्यात येईल। दोन्ही सभागृहांमध्ये याबाबत चर्चा होईल। तत्पूर्वी हे विधेयक मांडण्यापूर्वी, विधिमंडळात मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक होईल। या बैठकीमध्ये याबाबत काही औपचारिकता आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात विधिमंडळामध्ये जी कारवाई आहे ती होईल। साधारणपणे जो मुख्य गाभा आजच्या या सगळ्या अधिवेशनाचा आहे तो म्हणजे साधारणपणे 12% आरक्षण मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। वेगळ्या प्रकारचं आरक्षण, वेगळ्या कोट्यातून हे आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे जो मूळ मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला होता, ज्यावर ते सातत्यानं एक गोष्ट आपली आग्रही प्रमुखानं मांडतायत की ओबीसी कोट्यातून, ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवंय, ती मागणी कुठेतरी डावलली जाते की काय, अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय। जर ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर आमचं आरक्षण आणि आमचा आरक्षणासाठीचा जो लढा आहे तो सातत्याने सुरू राहील असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। त्यासोबतच सगळे सोयरे आणि कुणबी या दोन जे प्रमुख मुद्दे जरांगे पाटलांच्या वतीनं उपस्थित करण्यात आले होते, त्याबाबत नेमकं सरकार काय करतंय, या मुद्द्यांना कितपत महत्त्व आजच्या विधेयकामध्ये दिलं जातंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। जर आजच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला अपेक्षित असा, पर्यायानं मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित असा जर विधेयक संमत झालं तर आंदोलनाची समाप्ती होईल, एक मोठं आंदोलन यशस्वीरित्या संपवण्यात आलं किंवा ते यशस्वीरित्या त्याची सांगता झाली असा संदेश राज्यात जाईल। अन्यथा जे आंदोलन वाशीमध्ये संपवण्यात आल्याची घोषणा झाली ते परत सुरू झालं होतं, तशाच प्रकारे आता यापुढे सुद्धा हे आंदोलन कदाचित सुरू राहू शकतं। आणि ज्या प्रकारे जरांगे पाटलांनी पुढारी न्यूजशी बोलताना म्हटलं होतं की आमची आंदोलनाची संपूर्ण तयारी झालेली आहे, एक प्रकारे निर्वाणीचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता। त्यामुळे आजच्या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधिमंडळातील सर्व आमदार, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, मंत्री असतील, सर्वांकडेच नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलंय। यामुळे अगदी ओम, खरं तर मराठ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण मिळेल अशा विषयी घोषणा केली जाणार असल्याचं कळतंय। 12% आरक्षणाच्या संदर्भामध्ये आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल असंही कळतंय। निश्चित स्वरूपात नोकरीमध्ये 12% आणि शिक्षणामध्ये 13% अशा प्रकारचा साधारण एक फॉर्म्युला कदाचित आजच्या अधिवेशनामध्ये मांडला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे या फॉर्म्युल्यावर मुळामध्ये मराठा समाज, आंदोलक आणि जरांगे पाटील या सगळ्यांची भूमिका काय, त्यांना हे मान्य आहे का, यावरून सगळ्यात मोठा खल असणार आहे। त्यामुळे सरकारच्या निर्णयावर या सगळ्या मंडळींची नेमकी नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी। त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा, कारण आंदोलन हे मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेलं। त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली। त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी
या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा. याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण, या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं. मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल. कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारणं सांगणार आहे. सगळ्याच आमदारांनी सुद्धा, इतरही आमदारांनी याविषयी बोलावं. मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे, यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी. सगळे सोयरे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल? सगळ्या सोयऱ्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे. डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये. कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथं करताय दुसरंच. तुम्ही अधिवेशन बोलवलंय, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्यात 100-150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचं कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला आहे. त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार. म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार. प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार. कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या. त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं. तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे. याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय. जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश. यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिलं. खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं. तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाल्याने ते मिळतंय. त्याबद्दल आमचं काय मत नाही. हे भाग 2 वेगळे. सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आम्हाला तेच पाहिजे. ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जातंय म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटोळं करायचंय. जसं मागे ईशीचे पोराचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्या नाही. ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं. वाटोळं झालं त्यांचं पूर्ण. आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार. त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या. त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला 3 लोक महत्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे. तुम्हाला ते 3 100-150 महत्वाचे की 5-6 करोड मराठी महत्वाचे हे तुम्हाला 21ला कळत. पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का? जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय विषय पुढे घ्यायचे? 4 दिवसापूर्वी OSD पण आले होते मुख्यमंत्र्यांचे. त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का? नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही. कारण काय असतं, प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो. त्याचं ऐका मग आम्ही चांगले. खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले. आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही. मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो. तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळं
यायला नाही वेळ त्यांना, कामं असते, ते मोठमोठे लोक आहेत, कामं आहेत त्यांना, इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे, तर डिझेल उडीत आहेत, गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला, हिंडत आहेत देव करीत इकडे तिकडे, हे देव झाला की तेव देव, तेव झाला की तेव देव, चालू आहे त्यांचं. जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली, किती आक्रोश किंकाळ्या आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर नेण्यासारखा विषय. पण बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी, तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. पाश्चाताप नावाचा जे शब्द मागं पडलाय ना, ती शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा. तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं, लय पश्चाताप आला, व्याख्याच बदलावी लागणार. ध्यानात राहू दे तुम्ही. तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून? त्यातून काय न्याय मिळणार आहे? ती मागणीच नाही मराठीची, ती 2-3 जणांची. श्रीमंताचं ऐकलं जातं ताबडतोब, म्हणून लगेच अधिवेशन. आणि 6 महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज. नाही, पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून? कसं मिळेल? मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं, पोरं ते आरक्षण घेऊन शिकले, निवडी झाल्या. एक उदाहरण सांगतो दादा, जाऊ दे, सांगणं गरजेचं आहे. त्या ECBCतून एका विद्यार्थ्याची निवड झाली, ते गावात वाजत गाजत गावात नेलं, आमचं पोरग अधिकारी झालं, शिवावरून वाजत गाजत नेलं. त्याला झाले आता 4.5 वर्ष. निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली. ते जे आणखीन गावात गेलं नाही, आणखीन इकडंच, कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही. त्यांना वाटलं हे साहेब झालं, आणि ते साहेब झालंच नाही. जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं. ते रिअल परिस्थिती आहे, रिअल. इतकं वाटोळं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे. ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात, बिचारे लढतात. आपली निवड झालेली, आपण अधिकारी झालेलो आहेत, आपली नियुक्ती होईल. आणि हे तेच आहे, ह्या 2-3 जणांच्या हट्टाप आहे. पुन्हा मराठ्यांच्या मुंडक्यावरती पोरांवरती कुऱ्हाडच टांगते पुन्हा यांच्यामुळं. कारण ते हे रे होईल, परत ते उडन, काहीतरी लपडं होईल. कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा, ओपन कोर्टात देणार आहे का? आम्ही नाही शंका घेत, पण जाऊ दे आता. त्या हट्टापायी याच आंदोलनामुळे त्यांनाही मिळतं, घ्या. परंतु आमची मूळ मागणी OBCतून आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे. जरा भानावर या आणि त्याची अंमलबजावणी करा. मागा नाही आणि सुट्टी पण नाही. मागणी काय श्रीमंत मराठ्यांचीच आहे का? गरज नसून वळवळ वळवळ शानपण दाखवायचं शेवटी अवघड असतं. मी हे केलं, मागचं बोल ना, आणखी याला बसलेत उपोषणला, सोडते. मुंबईत आझाद मैदानला दे कपाकप नियुक्त्या त्यांच्या, त्यांना लावले हेलपाटे घालायला आता. आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठाल्या. अरे मराठे आम्हीच आहेत, कुणबी आम्हीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत, दोन्ही आम्हीच आहेत. OBCतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला. पाटील साहेब, OBC मधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे. जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून, त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा OBCतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये. त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा. सगळे सोयरे हा शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्या कार्यक्रम पत्रिकेत. मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, सरकारला सुद्धा, तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिलंय, तिथंच फक्त आशा आहे. तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला, आशा आहे म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता. मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो. मराठा समाजाची मागणी दी. मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे, याला नाही म्हणत. विविध मागण्या म्हणजे ते असतं, कोणाची गरज नसताना केस मागं घेणे, त्याला मराठा समाजाच्या विविध मागण्या नाही म्हणत. कोणावर किती गबाळाचं काय काय फॉल्ट काय केलेलं यांनी, याला विविध मागण्या नाही म्हणत. त्याच्यासाठी विविध नाही आहे. मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहेत तेच आम्हाला बघायचं आहे. का कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणाऱ्या केसेस तुम्ही मागं घेतल्यात, त्याचा अर्थ विविध आहे का काय आम्हाला आज काढायचा आहे. आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं काय?
आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं, कायदा केला, नवा कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच कालच काही जणांनी सांगितले, आज पण काही जण सांगतायत की आम्ही कोर्टात जाणार. नाही, त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून. त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेली नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं. ते तर जाणारच आहेत, त्याबद्दल धुमतच नाही. पण सरकारनेच असं का करावं, इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा. कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे. करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा, हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांच्यासाठी. म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते 2-3 लोक. आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं येडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडं वळायची तिसरीकडे. म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3ची लय गरज आहे. आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय, त्याचं काय रे? त्याचं काय? आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या स्वराच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता. पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. तर आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय, आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय. 5-6 महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका. एक राजकीय सुप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची. आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहतंय का? कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात, असा एक विषय महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? हे कोणचा न्याय आहे? आम्ही मागणी करतोय कोणता कोण न्याय देतो? ही कोणचा न्याय आहे? याला कोणचा न्याय म्हणतात? मराठे मागणी ओबीसीतून 50% आतून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसऱ्यात येत आहे, ही कोणचा न्याय आहे? आणि कोणची दरीन फरी? दरीला काय करोड इथं 5.5-6 करोड मराठी एकीकून आहेत. हे 2-4 जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटलं मराठ्यांचे. पुन्हा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागतात कोर्टात. त्यांना काय होतंय घरात बसून बोलायला? बाबा दिशाभूल तर होणार नाही ना? दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते सरकारच्या वतीनं सुरू आहे नाही ना? आता याला तर दिशाभूल नाही, महादिशाभूल म्हणतात. ही दिशाभूल आहे का? मागणी ओबीसी आरक्षणातून अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, तिची अंमलबजावणी करायची. तर आमकच केलं जाणार आहे आणि तमकच केलं जाणार आहे. तेच वाचत राहिलं आणि हेच काय वाचत राहिलं रे? हरकती वाचायला काय तुम्ही अहवाल मागासवर्ग आयोगाचा इतक्या पटक्यास आणलाय? कपा रात्रीत भिडीले हे सगळे, ते एका रात्रीत वाचून काढते सगळे हरकती. इतका तर माल आहे तुमचं माणसाचा तिथं कर्मचारी. हे माल वापरणार एखाद बार रातभर. यांना सगळ्याला जागा ठेवा, वाच म्हणा सगळ्या हरकती. सकाळच्याला झाली अधिसूचनेची अंमलबजावणी. आमच्या विरोधात बोला ठेवला काय तेव्हा माल पगार घ्यायला नुसता भेटान जरा एखाद्या रातभर. सगळ्या स्वराचा अध्यादेश काढला आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली. आता वेगळं आरक्षण देत आहे, कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी करताय. अहो तिचं चिस्त झालं पाहिजे ना. पण समाज काय म्हणतोय, आपण काय करताय? आपण आपल्या शपथेला खरे भरताल, हे खरंही असू शकतं, मला माहीत नाही. पण समाजाची दिशा काय, समाजाची मागणी काय, तळमळ काय, लोक काय म्हणते, तुम्ही काय करताय? लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांचा हक्काचं आहे ते. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयराची अधिसूचना तुम्हीच आणायचं ठरवलं. लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे? तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे? 3 जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार. काय असतं, सरकार कोणचंही असो, दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे. तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याचं आत्मपरीक्षण करायचं नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी. शेचं कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का? दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे, नाही दिल्यावर लोक नाराज कसं काय व्हायला लागले? कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला. तुम्ही काय करताय, देताय, तुम्हाला वाटतं आम्ही जनतेला दिलं, जनता आता खुश होईल उड्या मारत, आणि मारत नाही. तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रचंड. तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट आहे, डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखत आतून. तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत. तुम्ही JR काढता त्याची अंमलबजावणी करत नाही. तुम्ही माझा एकदा असं केलं होतं, तुम्हाला आठवण करून देतोय.
ओडी काळाची ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या, तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली. खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही, अंमलबजावणी तातडीनं करा म्हणून. त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. तीच परिस्थिती ही आता येईल. तुम्ही जरी अधिसूचना काढली, तुम्हाला वाटत असेल लोक खुश आहेत, त्याची अंमलबजावणी केली त्या अधिसूचनेची तरच लोक खुश आहेत. त्याच विषयावर आहे की तुम्हाला काय असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर? त्यांनी शपथ घेतली, तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या 8-10 दिवसामध्ये ही सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही? आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही? मुख्यमंत्र्यांशी विश्वास नाही आम्ही नाहीत का म्हणलोच नाहीत, मरूच तर आहेतच म्हणणार आहेत आम्ही. आजही ये, उद्या ये, परवाही राहील. पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रमप्राप्त होतं. त्यांची ती जबाबदारी होती, कारण गुलाल त्यांनी फेकलाय. म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्वाची. जिथं जनताच नाही त्यांना देऊन कोणचा विश्वास संपादन तुम्ही करायला लागला. जर समाजाची नाराजी तुम्हाला ओढून घ्यायची नसली, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार, त्याशिवाय गत्यंतर नाही. जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं, म्हणजे देणारच आहेत, आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबतची तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का? कारण आणखी एक अधिवेशन फायनली 8-10 दिवसानंतर असणारच आहे. मग ते अधिवेशन आहे हे काय? हे बी अधिवेशनच आहे ना. असे किती प्रकरण दाखवतो तुम्हाला. अरे कारण काय? तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला कारण काय? हरकती वाचायचे, किती हरकत दाखायच्या राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरण असे आहेत की ते प्रकरण न बघता दिले गेले, ज्याच्यात ट्रक भरून पुरावे आले. सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर, तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला. तुमच्याकडे कोणत्या प्रकरणात किती लाख आणि कोटी हरकती आलेल्या आहेत, तरी निर्णय झालेले आहेत, किती दाखवायचे? हे तर ज्वलंत आंदोलन, जिवंत आंदोलन आहे. आणखी नाही 5.5 महिने झाले लढते. काय वाचिता काय बहाणा सांगावा आणि का नाही? मराठा समाज हा या राज्यातला भलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे. तुम्हाला परवडणारी नाही आहे ही नाराजीची लाट, तुम्हाला परवडणारी नाही. ह्या लाटेत कोणाचं कुंकड तांगे सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या लांब उडून जाते. समजून घ्या. ही काय धमकी नाही, इशारा फाशारा नाही, काय नाही. आणखीनही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या. हे माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती. नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे. तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की यांना कुठून संपर्क करता? ते गडबडीत असतात, मोठमोठे कामं असतात, बारकोले लोकांकडे देण द्यायला त्यांना टाईम नाही, खूप गडबडीत. कारण विमान वायाला जातं, आणखी गोष्टी वायाला जाते त्यांच्या, आमच्याकडे गोरगरिबाकडे वेळ दिला तर ते सगळं जाम झाल्यावर कळण यांना काय असतं. मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, कारण त्याच्यासाठी जी प्रोसेस असते ती केली नाही. यावेळेस त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोग नेमला, आम्ही सगळं मराठा समाज कसा मागास आहे याच्याबाबतची सगळी छाननी केली, चौकशी केली आणि रीतसर कायद्याप्रमाणे आम्ही सर्वे केला आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हे जे आता 10% आरक्षण बोललं जाते ते टिकू शकतं आणि त्याच्यावरच म्हणून तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही कायद्याच्या चौकट राहून सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरं, पण प्रथम सुरुवात नाही आहे ना. ही सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो. हे मॅटर्स न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायच्या सांगितलेल्या, त्रुटी भरल्यात आता, पण रिव्ह्यू फेटाळलेला आहे. प्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का? लोक काय नुसते डोके घेऊन नाही हिंडत शरीरावर, सगळ्याला ज्ञान आहे. हो, कशाने काय होणार आहे ते जर ते जर नाही टिकलं आणि ओपन कोर्टात प्युरिटी पिटिशनची हिअरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार, मग टिकल. पण ते ओपन कोर्टात जाणारच नसेल, वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा. कायदा झाला तरी तो टिकणार नाही पुढे. कायदा ही प्रथम सुरुवात नाहीये, म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणीची ते दिलंय, हे मागच्याच भिजत घोंगड आहे. त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या. एखादी गोदडी फाडलेली बघितलेली तुम्ही कवा, त्याच्यातून झोपलं की टंगड बाहेर निघत, त्याला ठेगळं द्यावं लागतं. ठेगळं देणं चालू आहे.
हे फ्रेश माल नाही विकत आणलेला. त्यांनी सांगितलं की हे सुरू करते शिवायला, मान्य न्यायालयाने सांगितलं हे शिवायला सुरू करते. त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्या, करोडो मराठ्यांची मागणी ती आहे. सापडलेल्या आहेत म्हणल्यावर टेन्शन एक सरकारला, याला सरकार हसत खेळत देऊन टाकीन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन. कसलं सरकार असू दे ते म्हणते त्या नोंदी सापडल्यांदा देऊन टाका फटाफट. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली त्याची अंमलबजावणी करून घ्या, ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार. एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचन आपल्या. तुम्ही त्याचं ऐका तर ते एकट्याचं आम्हाला आमचं आमकं होईन आणि आमचं ती विरोधात गेल्यावर तमकं होईन आणि ती विरोधात गेल्यावर आमचं काय राहिलं आणि ती विरोधात गेल्यावर आमचं काय होईल. मग तुमच्या ह्या गप्पा चालतात ती विरोधात येणार मराठी गेल्यावर मग काय खाली राहील, मग बुक कालवून हिट सगळ्या दुनियात. पाटील, समजा आपल्या मनासारखं नाही झालं, पुढचं आंदोलन आंतरवलीतच होणार आहे का, उपोषणाचं आंदोलन असणार आहे का? नाही ते उद्या बघू ना. उद्या आता त्यांना बी पश्चातापाची व्याख्या करायची, त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळा विचार करायला लागणार आहे. आता बघूयात ना, आता उद्या त्याला ठरवू. पण आज त्यांनी फक्त आधी सूचना घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं. राज्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीच आम्ही लगेच. ते तर देणं घेणं नाही ना दादा त्यांना. उपोषण आज त्यांना तेच देणं घेणं नाही. राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करतात लोक ते काही हो. आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात, किती पोरं बर्बाद होत, लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन पण मी महाच तोरा गाजविणार. असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग असन अंगात, मगरुरी असेल तर शेवटी मराठा आहे. उतरायला सुद्धा वेळ नाही लागणार. तुम्ही बघा आता आंदोलन, आता आमचा नाविलाज, आता आमची भात टेकले जात. आज उपोषण सुटेल कशामुळं? काय संबंध आहे उपोषण सुटायचं? उपोषण सुटायचा संबंध काय? म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीने केलं नाही, आंदोलन नाही. आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर अंमलबजावणी केल्यावर अर मग तर लय लवकर. आमचं काय राहिलंय? आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. हैदराबादचं गॅजेट घ्यायचंय, केसेस मागे घ्यायचं तर राहिलंच काय? ते म्हणते ते चुटकीचं खेळी म्हणजे आमच्या हुकूतून ठुलंय. बोलत येत बी असे कलाकार ना, इथं येतात मायापाशी गप्पा आणतात, शेंगा आणतात तिथं व्यासपीठावर बसून. केस काही नाही हो पाटील, चुटकीची शेती आमचा. अरे म्हणलं मग कर ना, असे गप्पा आणते तिथं येऊन. गॅजेट ते तर घेतलं जमा हो, ते साधं सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला, आणि सचिव तुमचे दलाचे. मग घेतो का वा? झाले ना 5 महिने. आपण याच्यावर बोलू, ते चुटकेची याच्यावर बोलू. बरं त्याच्यावर बोल म्हणलं, मग सगळ्या सोयऱ्यांचंच करू आपण. म्हणलं सगळ्या सोयऱ्याच कर बा. मग 4 जजच आणले. काही प्रत्येकाचे 3 आहेत ना ते वाटतात. हा 3 आहेत. हा बोट सुद्धा कमी पडायची वेळ आली भाऊ एकत्र येऊ यांच्या. 3 2 मंत्री पाठिले. भलो गबाळ जमलं इथं. म्हणले आता आपण काय करू, सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांची नोंद सापडली नाही त्यांना त्यामार्फत देऊ. हे झालं की ते चुटकीचं खेळ आहे आमचा. तो चुटकी व्हाय ना, चटकी व्हाय ना, तू खातो काय, तू करतो काय, आमचा कमवून तू बेजारी चाललेली गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला लागलात, कमवून नाही केलं. त्याच्यामुळे आता एका फटक्यात सगळेच काम पुरे, सगळे सोयराबी केशीबीन सगळे जाम काय असतो पश्चाताप काय असतो बघा. आता जाऊ द्या यांना बघायचंच ना, बघा आता तुम्ही. ते सगळे सोयरे संदर्भातला घटनेत काय तरतूद आहे, हा शब्द कुठून आला, हिंदू कोड बिलचा काय तुम्ही अभ्यास केलेला दिसतंय, तर ते काय नाही आपण अभ्यास नाही करत. आपण खरं सांगतो. खरं ते म्हणले सर सगळचं जमायचं नाही, अवघड किस्सा आहे, लय बेकार आहे, आमचं आमकं व्हायचं, आमचं तमकं व्हायचं. म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू, घे काही पर्याय शब्द द्या. मग 4 द्या म्हणले तर 4 दिले. आणि जजनी घेतलेत, माननीय जज साहेबांनी घेतलेत, मंत्री महोदय साहेबांनी घेतलेत, जे कायदा चालवतात, ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे ते मंत्री महोदय होते. सचिव आणले संघ, काही मेळ नाही जुळला तर त्यांनी, काही IAS दर्जाचे अधिकारी आणले. आणि आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज म्हणजे मराठा समाजात पिढ्याना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्याअंतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरीके जुळतात ते सगळे सोयरे, ज्याची नोंद मिळाली
त्याच्या नोंदीच्या आधारावर ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं। व्याख्या सकट देऊन टाकलं, जसं आम्ही रोजचं लग्न जुळितो तसं। अभ्यासाचं कायद्याचा शब्द नाही याच्यात, काय नाही। आमचा अभ्यास हे माझ्या गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्याचं वाटोळं व्हायला लागलंय, त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं ही आमचा अभ्यास आहे। आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा। आणि तुम्हाला काय बसले मग आम्ही तिथं कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे, आमचं नाही। आम्ही आहेत का तिथे बसलेलो नाही। तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसत नाहीत आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करीत नाहीत ते आम्ही बघतोय। जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो ते देत नाही, आणि चॅलेंज होईल ते देतात। आणि आम्ही आमकं केलं आणि तमकं केलं, आणि तुम्ही तुमच्याच घ्या टकोरावर आता लाल टाकून। पाटील साहेब, या आंदोलनाच्या वेळेस तुमच्या कुणी फारसं भेटायला आलं नाही किंवा चर्चा केली नाही, कोण नाही, काय वाटतं सरकार दुर्लक्ष करतं या सगळ्या गोष्टींकडे? कारण त्यांना वेगळा कायदा करायचा त्यांनी मनावर घेतले आणि आता तुमच्या आंदोलनाकडे नाही दुर्लक्ष करूच शकत नाही ते। 5 करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना, मी नाही इथं, हे 5-6 करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना, वाजलं जावाच कोणत्या तोंडाने कळा नाही त्यांना। म्हणजे एखाद्या कोण बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं माघारी देतो का वा, नुसता दरबारीनं ताट घेऊन येतो दुसऱ्या बरी येतो देणारा कदरला ना, मग घरी डबल जायचं कसं तोंडच नाही ना, पहिले पीठ न्यायला दिलंच नाही ना, रोज नेतो का वर? काही मर्यादा आहे ना घरच्या देणाराला बी, त्याच्या मागं काही सासू सासरे असतील काही नाही, तू अंधारा तुला द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना, तर तुला 5.5-6 महिने वेळ दिला ना, किती देईल? मर्यादा असतात ना त्याला काही, पण यांना द्यायचंच नाही। दुसरं आता कळन त्यांना, आता मराठी कोणत्या वळणावर आहेत, शांततेत आहेत, पण कसे आहेत, किती सोपं आहे राव। पण जाता सांगतो तुम्हाला, मराठा ओबीसी आरक्षणात निघालाय, कसलंही सरकार असतं ना इतकं खुशी देऊन टाकलं असतं, ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं, आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकावर देऊन आता एकदाच। आणि घ्या या गोरगरीब 5-6 करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पोरांचे, ते दिलं सोडून। जे आरक्षण खड्ड्यात जाणारे ते देणार, आणि जे खरं टिकणारे जे चॅलेंजेस होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली। त्यामुळे आमचा पुढं नाविलाज आहे। सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा, आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं, आणि मंत्री महोदयाने सुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत, मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठी ठरवणार आहेत। तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत, गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल हिंडणे। आता मराठ्यांची ग्राह्य धरलेले विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायचे। चलो, धन्यवाद। म्हणजे हे मध्ये फ्रेममध्ये इकडून जुळून लगेच माकडं उड्या मारतात ना। ओके, तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधलेला आहे माध्यमांशी, आणि आज जे विशेष अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती सगळ्यांनीच चर्चा करायला हवी याविषयी त्यांनी सांगितलंय। मराठा समाजाला आरक्षणासाठी आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय, आणि त्याआधी आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणत्या गोष्टींवरती आज चर्चा करायला हवी याबद्दल बोललेले आहेत। ते सत्ताधाऱ्यांची मगरुरी सुरू आहे अशा पद्धतीची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। जर आज व्यवस्थितपणे आरक्षण दिलं नाही तर इथून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। तर ज्या पद्धतीची चर्चा आज अधिवेशनामध्ये होणार आहे या चर्चेच्या सुरुवातीला सगळे सोयरे याविषयीचा मुद्दा चर्चेसाठी घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। हट्टापायी पुन्हा मराठ्यांच्या मुंडक्यावरती पोरांवरती कुऱ्हाडची टांगती पुन्हा यांच्यामुळं, कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल। कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा, ओपन कोर्टात देणार आहे का, आम्ही नाही शंका घेत, पण जाऊ दे आता त्या हट्टापायी याच आंदोलनामुळे त्यांनाही मिळतं घ्या, परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे, जरा भानावर या आणि त्याची अंमलबजावणी करा। मागा नाही आणि सुट्टी पण नाही। जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली,
किती आक्रोश किंकाळ्या आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर येण्यासारखा विषय. पण बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ती शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा. तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं. लय पश्चाताप आला, आता व्याख्याच बदलावी लागणार. ध्यानात राहू दे तुम्ही. विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार. प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार. कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी. आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय. तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना सुद्धा टोला लगावलेला आहे. अंमलबजावणी केली तरच मराठा बांधव खुश होतील. आता मराठा समाज हा खुश आहे असं सरकारला वाटतं, मात्र समाज खुश नाही असं सुद्धा जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलंय. सरकार विरोधामध्ये नाराजीची लाट सध्या समाजामध्ये आहे. ज्यांना ज्यांना नोंदी सापडल्यात त्या सगळ्यांना आरक्षण दिलं जावं आणि जी अधिसूचना काढली गेली आहे या अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अधिवेशनाच्या नंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. जर आरक्षण दिलं नाही तर पुढच्या काळामध्ये मराठे तुमचा राजकीय सुपडा साफ करतील अशा पद्धतीचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. तर आपण बघतोय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय नेते जे आहेत, सर्वपक्षीय आमदार जे आहेत ते चर्चा करणार आहेत आणि या चर्चेच्या नंतर कशा पद्धतीने मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल या संबंधीची घोषणा सुद्धा सरकारकडून केली जाणार आहे. मात्र ही चर्चा होत असताना सगळे सोयरे हा जो मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेला आहे, या सगळे सोयरे या शब्दावर आणि या सगळे सोयऱ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या मागणीवरती चर्चा केली जावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ही अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. तर जरांगे पाटील यांनी आता माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे. आपण बघूयात. आज सगळे सोयरे या विषयाची अंमलबजावणी कराच ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही सुद्धा त्यांची मागणी आहे. आम्हाला वेगळं आरक्षण नको असं त्यांनी सांगितलंय. सोबतच अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये सगळे सोयरे याविषयी चर्चा केली जावी. सर्वपक्षीय आमदारांनी मराठा समाजाची बाजू मांडावी असंही त्यांनी म्हटलंय. 50% आरक्षण आम्हाला मान्य नाही कारण ते कोर्टामध्ये टिकणार नाही. सगळे सोयरेची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा एकदा मोठं आंदोलन केलं जाणार आहे. याची दिशा काही दिवसात ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलंय. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत. ओम, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळाकडून जी एक रूपरेषा आलेली आहे, ज्या पद्धतीने आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे, यामध्ये एक मेन्शन केलं गेलंय की आरक्षण विषयाच्या ज्या मागण्या आहेत मराठ्यांच्या त्याविषयी चर्चा केली जाईल. पण मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की सुरुवातीच्या सत्रामध्ये सगळे सोयरे याविषयी चर्चा केली जावी. यामिनी अगदी बरोबर आहे. कारण जी एकंदर कार्य जे आज कामाचा जो काही त्यांनी डेटा दिलाय, जे काम आज होणार आहे, एकंदर शेड्यूल दिलंय, त्यामध्ये कुठेही सगळे सोयरे किंवा जे शब्द जरांगे पाटलांना अपेक्षित आहेत, जे त्यांनी वारंवार उल्लेख केला, त्याचा कुठेही उल्लेख नाही. जसं तू सांगितलंस की आरक्षणच्या विविध मागण्यांवर चर्चा, अशा प्रकारे ढोबळ मानाने त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे खरी मेख इथेच आहे की खऱ्या अर्थानं सगळे सोयरे जो शब्द सर्वाधिक महत्वाचा ठरतो मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं, त्यावर चर्चा होणार की नाही होणार. महाविकास आघाडीची सुद्धा काल बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये असंच ठरलं होतं की कुठलाही विरोध शक्यतो सरकारच्या या सगळ्या विधेयकाला होऊ नये.
सर्वसंमतीने एक प्रकारे हे विधेयक संमत करण्यात आलं अशा प्रकारची माहिती महाविकास आघाडीतील एका नेत्यानं खासगीत बोलताना दिली होती, नाव न घेण्याच्या अटीवरती. त्यामुळे सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा होणार का, हीच सगळ्यात मोठी मेख या आजच्या अधिवेशनातली असणार आहे आणि यावरच अधिवेशनाची आणि पर्यायानं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे, जे मनोज जरांगे पाटलांनी काही वेळापूर्वी म्हटलंय. यामिनी अगदी ओम, खरं तर आणखी एक मुद्दा, जर आजच्या अधिवेशनामधून तसं काही निष्पन्न झालं नाही, आरक्षणाच्या बद्दल काही निर्णय झाला नाही, तर इथून पुढे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि सरकार विरोधामध्ये मराठा समाजामधला रोष वाढत चाललाय, असंही जरांगेंनी आता म्हटलंय. निश्चितपणे, कारण 5 महिन्यांपासून साधारणपणे आंदोलनाचे 3 टप्पे झालेत. या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये पहिला जो अंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज झाला तो टप्पा होता. दुसरा टप्पा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले आणि ते वाशीमध्ये येऊन पोहोचले, मुंबईच्या वेशीवर आले. या 2 टप्प्यांमध्ये साधारणपणे जी प्रगती झाली, या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा तिसरा टप्पा आता सुरू होतोय, वाशीमध्ये त्यांना अधिसूचना काढून देण्यात आली, आम्ही आरक्षण देऊ याबाबतचं आश्वासन देण्यात आलं. मात्र ते सुद्धा कुठेतरी पूर्णत्वास जात नाहीये. आम्हाला कुठलंही विशेष आरक्षण नकोय, आम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवंय, अशा प्रकारचा पुनरुच्चार जरांगे पाटील सातत्यानं करत आहेत. मात्र आजच्या एकंदर अधिवेशनामध्ये जो सार आहे, जो गाभा आपल्या हाती आला, त्यानुसार विशेष आरक्षण दिलं जाईल 12%. त्यामुळे या विशेष आरक्षणाच्या एकंदर निर्णयावर जो संभाव्य निर्णय आहे त्यावरती आंदोलनाची दिशा ठरेल आणि जर मराठा समाजाला अभिप्रेत असलेला निर्णय आणि अभिप्रेत असलेलं आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन तीव्र होईल, पण ते शांततेच्या स्वरूपात होईल, असं जरांगे पाटलांनी म्हटलं. अगदी ओम, असे सोबत राहा. आपण विक्रांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थेट आंतरवाली सराटीमधून. विक्रांत, तुम्ही ज्या पद्धतीने जरांगेंना थेट प्रश्न केला होता की चर्चेच्या बद्दल जे आता आलेलं आहे, जे शेड्यूल आलेलं आहे, त्यामध्ये फक्त चर्चा असा उल्लेख आहे, मात्र सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आहे किंवा ओबीसीमधून आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याविषयी काही चर्चा केली जाईल असं काही स्पष्टपणे लिहिलं गेलं नाहीये. खरं यामिनी, या संदर्भातला प्रश्न ज्यावेळी विचारला गेला त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की मराठ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा, यामध्ये ओबीसीतून आरक्षणाचं किंवा मग सगळे सोयरे या शब्दाच्या अंमलबजावणीची चर्चा होईल अशी आम्हाला एक आशा आहे, असं ते म्हणाले होते. मात्र तसं जर झालं नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ते उद्या जाहीर करणार आहेत आणि ते जे आंदोलन असेल त्या आंदोलनासंदर्भात बोलताना ते म्हणाले की शांततेतच असेल, मात्र झेपणार नाही. पुन्हा जर तुम्हाला जाम बघायचा आहे का, सरकारला पश्चातापाची नवी व्याख्या तयार करावी लागेल, अशा प्रकारचा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या निर्णयासंदर्भात दिलेला आहे. तर 12% जे आरक्षण आहे, संभाव्य निर्णय आहे 12% आरक्षणाचा, त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. ते मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तरी दुःख आहे. मात्र जरी मिळालं आणि आनंद झाला तरी सुद्धा ती आमची मागणी नाही. आमची मागणी ही मूळ मागणी ही ओबीसी आरक्षणाची आहे, सगळे सोयरे या शब्दाच्या अंमलबजावणीची आहे आणि तो जो विषय आहे तो सरकारने आधी त्या संदर्भात चर्चा करावी आणि अंमलबजावणी करावी. मात्र असं असताना सुद्धा, त्यांची मागणी ही असताना सुद्धा, मागचे 6 महिने आंदोलन सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं असताना सुद्धा सरकारने तो जो मुद्दा आहे, जे शेड्यूल आपल्या हातात आलेला आहे, तो मुद्दा त्या शेड्यूलमध्येच नाहीये आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. मात्र एक आशा व्यक्त केली. त्यांनी असं म्हटलं की जी मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा हा जो मुद्दा लिहिलेला आहे त्यामध्ये त्यावर चर्चा होऊ शकते अशी आमची आशा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यामिनी, अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल हे काही लिहिलं गेलं नाहीये, यावरती जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय की हे अधिवेशन केवळ घेतलं जातंय, मराठ्यांची महादिशाभूल केली जातीये. अगदी खरं आहे यामिनी. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी वेगळी आहे आणि आम्हाला जे दिलं जातंय ते वेगळं आहे. जे दिलं जातंय ते अगदी 100-150 लोकांची मागणी आहे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. जर करोडो मराठा समाज जो एकत्र आलाय, ज्याची मागणी ओबीसी मधून आरक्षणाची आहे, सगळे सोयरे या शब्दाच्या अंमलबजावणीची आहे आणि त्या संदर्भात जर अधिवेशनामध्ये चर्चा होणार नसेल तर ही दिशाभूल नाही, महादिशाभूल आहे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. यामिनी, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत यांच्याविषयी या अधिवेशनामध्ये काही बोललं जाणार आहे का, यामध्ये काही चर्चा केली जाणार आहे का, आणि या सगळ्याविषयी जरांगेंची भूमिका नेमकी काय आहे?
या सगळ्याविषयीची मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे, तर त्यांचं हेच म्हणणं आहे की अधिवेशनामध्ये जी चर्चा होणार आहे, आमची जी मागणी आहे की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीयेत त्यांना आरक्षण कसं मिळणार आहे, तर त्यासाठी सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करावी आणि याच मागणी संदर्भात चर्चा व्हावी ही त्यांची मागणी आहे. अंमलबजावणी व्हावी आजच्या अधिवेशनामध्ये, या विशेष अधिवेशनामध्ये, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यामुळे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीयेत त्यांना सुद्धा आरक्षण मिळेल, त्यांना सुद्धा ओबीसी प्रवर्गात जाता येईल, हीच मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. बरं विक्रांत, असे सोबत राहा. आपल्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र तावडे जोडले गेलेले आहेत. महेंद्रजी, आज विशेष अधिवेशन होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याविषयी बोललं जात आहे. मात्र ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे किंवा सगळे सोयरे या शब्दाच्या अंमलबजावणीविषयी, त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होण्याविषयीची जी मागणी आहे त्याबद्दल काही चर्चा होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल काही स्पष्टता दिलेली नाही आहे. अगदी नक्की मॅडम. पहिले पूर्णतः आपण जो प्रश्न उचलला त्याबद्दल आपल्या पुढारी टीव्हीचे चॅनलचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. बरं, सगळे सोयरे जो आहे त्याच्यामध्ये सरसकटपण शब्द वापरला गेलाय. तसं न होता ते सगळे सोयरे वापरला गेलाय. पण आता जो वाशीला जो मोर्चा अडवला गेला तो एक तह होता, सरकारने तो तह केला. पण आता जो पुढे जे होईल ते तह नसणार, तो पूर्ण मोर्चा जो आहे तो मंत्रालयामध्ये जाईल. जर आता अधिवेशनामध्ये त्यांनी जो हा प्रश्न जो त्यांनी उचलला जर नाही सर्व आमदारांनी, तर मोठा तह काय नाही पूर्ण जिंकूनच येऊ अशी आमची इच्छा आहे. बरं, धन्यवाद महेंद्रजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली यासाठी.